राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या 25व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात 4 महिन्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं। पक्षांतर्गत जाहीर वक्तव्यावर बोलत असताना जयंत पाटील यांनी माझे महिने अनेकांनी मोजलेत आणि मी केवळ 4 महिनेच अध्यक्षपदावर राहणार आहे। माझ्याबद्दल काही तक्रार असल्यास पवार साहेबांना येऊन सांगा, मात्र जाहीर बोलू नका असं बोलून पवारांसमोरच जयंत पाटील यांनी खतखत बोलून दाखवली। काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती। आता जयंत पाटलांचा रोख त्यांच्याकडेच नाही ना असा प्रश्न त्यांच्या या वक्तव्यामुळे निर्माण होतोय। येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो, 1-2 सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। येत्या काळामध्ये आपलं जे कॅडर आहे, जे कार्यकर्ते, ते कसं मजबूत होईल याच्यासाठी सुद्धा विचार केला गेला पाहिजे। आणि असे काही नेते असतात ते 2 दगडावर पाय ठेवतात। त्या नेत्यांना म्हणायचं तिकडे तरी जावं, नाही तर इकडे तरी यावं, पण 2 दगडावर पाय ठेवून चालणार नाही। थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत। आता माझे महिने 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाहीये। मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया। फक्त 4 महिने, नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन। कुठेतरी राष्ट्रवादीमध्येच जी गडबाजी आहे ती पाहायला मिळते का? जयंत पाटील स्वतः भाषणामध्ये बोलले की माझ्याविषयीची काही तक्रार असेल तर तुम्ही वरिष्ठांकडे करा। म्हणजे आमच्या पक्षात किती लोकशाही आहे बघा। इट्स अ कॉम्प्लिमेंट। उलट तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे की वाह, काय पक्ष आहे तुमचा, किती लोकशाही आहे।